नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. क्रीडांगण कार्यक्रमामध्ये मी प्रेरणा आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कौटुंबिक शैक्षणिक पार्श्वभूमीबरोबरच प्रतिसाद जर आपल्याला सगळ्यांकडूनच उत्तम प्रकारे मिळत असेल तर जे ध्येय ठरवलेलं असतं ते गाठण्यासाठी फारसे कष्ट करावे लागत नाहीत. सकारात्मक वातावरण जर नेहमी आपल्या अवतीभवती असेल तर आपणही त्याच विचारांनी पुढे जात राहतो. प्रत्येक गोष्ट जर आपण सुरुवातीपासून करत राहिलो तर आपलं ध्येय निश्चित पूर्ण होतं. यशाची एक निश्चित पायरी आपण गाठू शकतो. असे सगळे अनुभव आत्तापर्यंत 4 भागांमधून आपल्याला सांगितले ॲथलेटिक्स खेळाडू सिद्धी बामणे हिने. आजही आपण तिच्याकडून अजून काही अनुभव, आणखी काही तिच्या खेळांमधील किस्से, आठवणी जाणून घेणार आहोत. चला तर अधिक वेळ न दवडता लगेचच ऐकणार आहोत. सुरुवातीपासूनची तयारी ध्येयपूर्तीसाठी ठरते यशाची निश्चित पायरी. या अंतर्गत कांस्य पदक, रजत पदक आणि सुवर्ण पदकांची कमाई करणाऱ्या ध्येयवेड्या ॲथलेटिक्स खेळाडू सिद्धी बामणे हिच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 5वा आणि अंतिम भाग. आता मला एक असं सांग की ह्या सगळ्या खेळांचा पुढं तू क्लास 1 ऑफिसर झालीस की त्याच्यामध्ये तुला काय उपयोग होणार आहे त्याचा? आमची मेरिट स्पोर्ट्सवाल्यांची सेपरेट लागत असते. ओके. आणि ते सगळं आधी आम्ही सर्च करूनच मी सिव्हिलकडे वळले. मग त्यामुळे सगळ्यात जास्त बेनिफिट जिथे भेटेल तर मला नॅशनलला मिळेल लागून तिथं माझी मेरिट कुठेतरी सगळ्या कास्टपेक्षा कमी लागत असते. आणि ते माझ्यासाठी हे आहे, म्हणजे जेवढी मेरिट लागते ना तेवढे मला आता मार्क्स पडत आहेत. त्यामुळे मला सगळ्यात जास्त उपयोग तर त्यामुळे झाला. पण आता जेव्हा तू क्लास 1 ऑफिसर होशील किंवा इतर कोणत्याही सरकारी कार्यालयात तू जाशील तर तिथे गेल्यानंतर या खेळाचा उपयोग त्या कामामध्ये कसा करून घेता येतो किंवा येऊ शकेल, तुला काय त्याच्याबद्दल वाटतं? म्हणजे संयम खेळात खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. ते अजून म्हणजे माझ्यात तेवढं हे नाही, म्हणजे ते म्हणायला गेलं तर माझी विकनेस आहे. तर त्याच्यात मी खरंच म्हणजे खेळातून खूप शिकले. संयम ठेवणं, परत एक गोष्ट सातत्य न करणं हेच खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हे सगळे महत्वाचे गुण लागतात आपल्यामध्ये. सरकारी नोकरीमध्ये सुद्धा रोज हर तऱ्हेच्या व्यक्ती आपल्याला भेटत असतात. म्हणजे त्याचा एक्सपिरियन्स मला पप्पा रोज सांगतात आणि मी ते डोळ्याने बघते ऍक्च्युली की कसं असतं, आपण कसं राहायला पाहिजे. म्हणजे प्रामाणिकपणा तर आहेच आहे, पण संयम महत्वाचा, सातत्य महत्वाचं आणि कामामध्ये प्रत्येक दिवशी काही ना काही नवीन करण्याची तयारी पाहिजे. म्हणजे तू आता जे इतके सगळे इव्हेंट्स केलेस पण त्यामध्ये सुद्धा काही ना काही वेगळं करत राहिलीस जरी तुझे प्रयत्न असले तरी, तसंच कामामध्ये सुद्धा ह्याचा नक्कीच उपयोग होणार. म्हणजे काही पण काम आलं तर आपण ते करायला आपल्याला यायला पाहिजे, एवढं माझ्यात हे आहे. बरोबर. आता मला आणखीन एक असं तुला विचारायचं आहे की इतर काही खेळाडू असतात की ज्यांना खेळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी जॉब घ्यायचे असतात, करायचे असतात, तर खेळातून आपण अजून काय काय जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळवू शकतो? सगळ्याच डिपार्टमेंटमध्ये स्पोर्ट्सवाल्यांसाठी वेगळा कोटा असतोच. मग त्यानुसार आपण डिसाईड करायचं की आपण कोणत्या ह्याच्यात जायचं आहे. म्हणजे प्रॉपर गायडन्स भेटायला पाहिजे ऍक्च्युली पहिली गोष्ट. अच्छा. तरच आपण कुठेतरी पुढे जाऊ शकतो. म्हणजे हाईट बसत नाहीये एकेकांची, त्यांना मिळालं आहे पण. मग त्यामुळे आम्ही त्यांना काय करते, 11-12 न करता आम्ही त्यांना डिप्लोमाला घालणार आहे. कारण तिथे हाईटचा क्रायटेरिया वगैरे काहीच नाहीये, ते सहज करू शकतात ते. आणि ज्यांची हाईट बसते सगळ्या त्यांना 11-12 करून मग त्यांना फॉरेस्ट, पोलीस भरती वगैरे असं काय असेल तर. अच्छा. म्हणजे फॉरेस्ट ऑफिसर किंवा पोलीस भरतीमध्ये आपण जाऊ शकतो. मग या आता खेळाच्याच माध्यमातून आपण एखाद्या खेळाचा कोच जर व्हायचं म्हटलं तर ते करणं कितपत सोपं आहे किंवा अवघड आहे, काय वाटतं? नाही म्हणजे ते पण सोपं नाही आहे सगळं, ते पण अवघड आहे. कारण त्याचं प्रशिक्षण घेणं वगैरे, ते बनणं, त्याच्यासाठी आपल्याकडे पण काहीतरी अचिव्हमेंट असायला लागते. त्यामुळे त्याचा पण क्रायटेरिया खूप अवघड आहे. मग त्याच्यातून कोच वगैरे जे निवडले जातात त्याच्यासाठी सुद्धा स्पर्धा परीक्षा गरजेच्या असतात की तुम्ही खेळाच्या माध्यमातून करू शकता? म्हणजे विभागात असेल किंवा जिल्ह्यात असेल, त्याच्यानंतर राज्यात असेल आणि मग राष्ट्रीय स्तरावरती असेल. प्रत्येक स्तरावरचे कोच जर व्हायचं असलं तर त्याच्यासाठी परीक्षा वेगवेगळ्या असतात की कसं असतं? वेगवेगळ्या. अच्छा. म्हणजे आतापर्यंत तू वयाच्या 4थ्या वर्षापासून तू खेळतेस. रनिंग, त्याच्यानंतर लांब उडी, उंच उडी, हे सगळे तू खेळ खेळत आलेली आहेस आणि जवळपास 7 प्रकारचे तू खेळ खेळलेस आणि सगळेच आत्तापर्यंत तुझे
खेळ खेळून झालेले आहेत आणि आता सध्या तू शेवटच्या वर्षात असल्यामुळं खेळ तात्पुरता थांबवलेला आहेस, पण तो काही कायमचा थांबणार नाहीये. फक्त ही परीक्षा पार पडली की तू पुन्हा म्हणजे तुझ्या खेळासाठी आधी मला आता म्हणजे खूप चांगलं आहे की मी आधी एवढे सगळे मेडल मारले ते आता माझ्यासाठी बेटर आहे. उपयोगी कारण पडतायत. आता मला स्टडीसाठी जर फोकस करायचं तर ते बेटर चालू आहे. बरोबर. जर मला मिडल वरती मी त्याही फोकस केला नसतं तर आता मला दोन्ही पण गोष्टी अवघड झाल्या असत्या. कारण अभ्यास पण आणि मिडल पण लावून देणं ते काही सोपं नव्हतं. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये खेळाचा कोठा जरी असला वेगळा तरी तुम्हाला मेडल ऍटलिस्ट कोणतं तरी मिळालेलं असलं पाहिजे, हा एक नियम आहे. त्यामुळं तू आतापर्यंत इतके मेडल घेतलेस त्यामुळे तुला तसं आता काही लगेच गरजेचं नाही की अमुक मेडल घेतलंच पाहिजे आणि मगच तू करू स्ट्रगल शकतेस. त्याच्यासाठी असं काही नाही. मी स्टडीवरती जरी फोकस केला ना तरी पण मी पुढे जाऊ चालू शकते. शकते. हा, तेच आम्ही आता सध्या म्हणजे सगळीकडे हेच करतोय आमच्या ग्राउंडवरती पण की जेवढं होईल तेवढ्या लवकर मिडल मारणं म्हणजे काहीतरी करणं आधी. म्हणजे 10th आली की कसं स्टडीवरती फोकस करायचं तिथे पण स्कोर होतोय. बरोबर. म्हणजे सगळ्या गोष्टी आधीपासून परिस्थिती नसतानाही आणि आता परिस्थिती जरी असली तरी सुरुवातीपासून व्यवस्थित नियोजन तू केलेलं होतंस तुझ्या बाबांच्या मार्गदर्शनाखाली आणि अजूनही ते करतेस. त्यामुळे तुला त्या गोष्टी सगळ्या सोप्या होत गेल्या. म्हणजे परिस्थिती नव्हती म्हणून तू मागे राहिली नाहीस आणि आता परिस्थिती आहे म्हणून तू फार हवेतही नाही आहेस. तू डाऊन टू अर्थ अशीच आहे. त्यामुळं तुला ह्याचा फार फायदा होतोय की तुझ्या बाबांचं केलेलं कोचिंग असेल आणि तू त्यांचं वेळोवेळी ऐकून पुढं जाणं असेल, त्याचा फायदा तुला आत्ता होतोय. आणि तुला असा विचार करायला लागला की असं वाटत असेल ना की आपण आता अभ्यासाकडे फोकस करतोय पण हे कशामुळं, तर आधीपासून हे सगळे मेडल्स मिळवून ठेवलेले आहेत त्याच्यामुळे. थोडंसं रिलॅक्स फील करत असशील त्याच्यासाठी. म्हणजे आता असं माझ्या इच्छा मुली जे मिडल साठी मागे लागतात तेवढं तर त्यांच्यापेक्षा मी जरा काही पण खूपच बेटर आहे. त्यामुळे तू हे करू शकतेस. आणि म्हणजे एक अभ्यासामध्ये मेडल लागणं किंवा 2 मी एकच ठरवलं की इथनं पुढे पण खेळ आहे सगळ्या गोष्टी परत होतील. पण आता एकदा वेळ गेली की ते काय परत नाही होऊ शकणार. बरोबर. कारण परत बॅक राहिलं काय झालं परत ते नाही. कारण खेळ दरवर्षी येत असतं तसं परीक्षा कसं एकदा वेळ गेली की गेलीस. बरोबर. आणि कसं आहे आत्ता ह्या अभ्यासाच्या फ्लो मध्ये असणं हे सगळ्यात महत्वाचं. खेळासाठी कसं तू केव्हाही तयार होऊ शकतेस, ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी, पण अभ्यासासाठी हे वर्ष गेलं की संपलंच ना. त्यामुळं आत्ता सध्याचं वर्ष सगळं तुझं अभ्यासावरती फोकस्ड आहे. तर आता सिद्धी, तू वयाच्या 4थ्या वर्षापासून खेळतेस. आता वयवर्ष तुझं 19 सुरू आहे. अजूनही तू खेळतेस. फक्त आता शेवटचं वर्ष असल्यामुळं तू सध्या तात्पुरता खेळ थांबवलेला आहेस. हे आपण आपल्या खेळाडूंना आवर्जून सांगूया. कारण ही तुझी शेवटची परीक्षा झाली कॉलेजची की पुन्हा तू खेळाकडे येणार आहेस आणि पुन्हा त्या खेळाच्या माध्यमातूनच तुला क्लास 1 ऑफिसर व्हायचं आहे. आणि हेच तुझ्या बाबांचं मला वाटतं स्वप्न आहे. तर सगळ्या खेळाडूंसाठी किंवा सगळ्या आपल्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी तू काय सांगू शकशील? मी एकच सांगेन की जेवढं होईल तेवढ्या लवकर एक म्हणजे आपल्या हातात एक मेडल ठेवा आणि पूर्ण फोकस स्टडीवर. कारण जर मेडल मिळवलं आणि तुम्ही स्टडीज नाही केलं तर त्या मेडलचा काहीच उपयोग नाही होणार. म्हणजे तुम्ही त्यासाठीच करताय तर ते काहीच नाही होणार. त्यामुळं जेवढं होईल तेवढ्या लवकर मेडल घेऊन आणि पुढे स्टडीजवरती फोकस करा. म्हणजे खेळाडूसाठी खूप ऑपॉर्च्युनिटी खूप म्हणजे खूप आहे. तर त्याचा उपयोग आपण करायला पाहिजे. आणि माहिती नसेल तर माहिती करून घेतलं पाहिजे. मला वाटतं की खेळाच्या माध्यमातून आपण कुठपर्यंत जाऊ शकतो किंवा काय करू शकतो. बरोबर ना. तर जसं तू 4थ्या वर्षापासून खेळायला सुरुवात केलीस तसं इतर सगळ्या खेळाडूंना सुद्धा मिळायला पाहिजे खेळायला. कारण तुझी परिस्थिती त्यावेळेला नव्हतीच असं तू मघाशीच बोललीस. तर त्यांच्यासाठी तू काय सांगशील? आपण स्वतःहून काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. इव्हन म्हणजे मी खरंच सांगेन की माझे बाबा फ्री ऑफ कॉस्ट शिकवतात. तुम्हाला कॉन्टॅक्ट घेऊन तुम्ही आमच्या इथे करू शकताय. तुमची काहीच परिस्थिती नसेल तरी पण आम्ही फुल सपोर्ट करतो. म्हणजे आम्हाला पाउन्सर पण खूप देतात लोक. कारण आमच्या इथं असं गरीबच मुलं आहेत खूप जास्त करून. त्यामुळं तिथे येऊ शकता. आणि आपलं आता सोशल मीडियामुळे ते सगळीकडे हे आहे. आम्ही ऑनलाईन पण सांगतो प्रॅक्टिस मुलांना. अरे वा. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ग्राउंड वरती येणं सुद्धा शक्य नाही त्यांच्यासाठी तुम्ही ऑनलाईन सुद्धा कोचिंग सुरू आमच्याकडे अजून राहायला वगैरे पण सोय नाहीये ना. कारण पप्पांचा जॉब त्यामुळे ऍडजस्ट होत नाही. एक अकॅडमीचे आमच्याकडून गायडन्स घेतात. तू आता बोललीस म्हणून एक आठवला म्हणून शेवटचा एक प्रश्न तुला जाता जाता विचारते की बाबांचं स्वप्न तू पूर्ण करतेस आणि तुझंही एक स्वप्न आहे पहिल्यापासून ठरवलेलं मनात ते तू पूर्ण करतेस. तर सुरुवातीपासूनची आपली प्रॅक्टिस आणि आत्ताची तुझी प्रॅक्टिस हे असं सगळं बघत असताना तुझ्या मनामध्ये काय भावना आहेत? म्हणजे मी इथपर्यंत येण्यासाठी बाबांनी खूप कॉम्प्रोमाइज केलंय. जेवढं काय मी आत्ता इथं आले त्यामुळे त्यांनी खूप गोष्टी त्यांच्यासाठी केल्याच नाहीयेत. 3 वेळा प्रमोशनाला घेतलं नाही कारण आमच्यासाठी की तुम्ही इथंच राहावं. आणि शिक्षणासाठी त्यांचं असं असतं की
राहून दे पण तू शिक, शिक्षणासाठी आपण एवढं करतोय ना, पण तू शिक. त्यांचं असं कधीच हे नसतं की तुम्ही असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, बाहेरच्या गोष्टी किंवा काय. पण आमच्या पण म्हणण्यानुसार आणि त्यांचं पण हे मत घेऊन, आणि फक्त सगळं करायचं ना ते फक्त बाबांसाठी. मलाच मोठं व्हायचं असं काही नाहीये, पण बाबांसाठी फक्त त्यांचं नाव मोठे करायचं. जर त्यांनी एवढं सगळं करतायत ना तर फक्त, आणि त्यांच्यामुळे मला ब्लेसिंग्स खूप चांगले आहेत. कारण लोक असं बोलतात तुझ्या बाबांनी एवढं सगळ्यांचं चांगलं केलंय ना, तर तुझं नक्की चांगलं होणार. त्यामुळे मला जिथे जाईल तिथे एकच म्हणतात, प्रशांत बामणेंची मुलगी आहेस का. म्हणजे त्यांच्या नावामुळे कुठे तर होईना, पण माझं खूप नाव मोठं झालंय. आणि माझ्यासाठी तर त्यांनी खूप स्ट्रगल केलंय, खूप म्हणजे काय बोलू शकत नाहीत का. बरोबर. आणि कसं आहे, मेन म्हणजे तू मघापासून जे सांगतेस की माझे बाबा फ्री ऑफ कॉस्ट शिकवतात, म्हणजे खरंच जी गरीब घरची मुलं आहेत की खेळाचं आहे त्यांच्याकडे खूप चुणूक आहे, प्रत्येक खेळ खेळण्याची तयारी आहे, पण एक परिस्थिती आपण म्हणतो ना, नाही आहे म्हणून आपण करू शकत नाही, आर्थिक परिस्थिती नाही म्हणून पण आपण करू शकत नाही, तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांना तुझे बाबा पुढे आणण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे त्यांनी आता एखादा व्यक्ती जर ग्राउंडवरती खेळतोय तर त्याच्यात कुठला टॅलेंट किंवा त्याच्यात कुठला इव्हेंट करायचा हे त्यांना माहित असतं. आणि आता त्या मुलांना त्यांनी सांगितलं ना, त्या मुलांना आता स्टेटला मिळालं, सगळ्यांना नॅशनलला क्वालिफिकेशन झाले ते असे खेळाडू. म्हणजे तू हा इव्हेंट केलीस ना तर तू पुढे जाऊ शकतेस हे त्यांनी सांगतात. अच्छा, तर ते व्यक्ती तर पुढे जातोच. म्हणजे प्रत्येक वेळेला असं नाहीये की खेळाडूच तुमच्याकडे येतात, स्वतः कोच म्हणजे तुझे बाबा स्वतः त्या खेळाडूंपर्यंत पोहोचतात आणि त्यांना सांगतात की तू हे कर, म्हणजे हे त्यांचं एक केलंस तर म्हणणं होईल. असतं की चांगलं व्हायला पाहिजे, बरोबर, गरीब आहेत ना तर हा, त्यांचं काहीतरी चांगलं व्हायला पाहिजे. आणि असं खूप जण आहेत की ते सोडून गेले अकॅडमी, बट एक अकॅडमीमध्ये परत येताना खूप विचार करतात, पण जेव्हा परत येतील ना ते लोक बाबांकडे, तेव्हा त्यांचं असं काय नसतं की तू येऊ नको वगैरे. त्यांनी स्वतः म्हणतात नाही कर, असून दे, चालते, काय नाही. म्हणजे काहीतरी त्यांनाही जाणवलं असेल आणि तुझे बाबा प्रत्येक वेळेला पॉझिटिव्ह राहतात, त्याच्यामुळे मला वाटतं जरी खेळाडू परत गेला तरी पुन्हा तो परत येतोच, आणि जेव्हा जाईल त्यावेळेला काहीतरी मेडल घेऊनच गेलेला असतो. असं म्हणजे त्यांनी आता आमच्या ग्राउंडवर असतात की त्यांना स्टेटला मेडल लागलं, त्यांना पप्पांनी जॉब लावूनच बाहेर हे केलं. म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये गेले आणि हे झालं. पण असे एक असतात की त्यांनी अजून खेळतात, त्यांच्या एजची मुलं आता 24 वर्षाचे तरी पण बाबांचं असं नसतं की लागलं नाही मेडल चला लगेच आपण जॉबचं बघूया, असं असतं. बरोबर. म्हणजे कसं ज्या त्या वयामध्ये सेट होणं ज्याला म्हणतात ना, तसं तुझे बाबा व्यवस्थित करतात, आणि सुरुवातीपासून त्या गोष्टींचं नियोजन असल्यामुळं तुझ्या बाबांना ते जमतं आणि तेच तुझ्यामध्ये उतरलंय, आणि ते तू रोजच जवळून बघतेस, त्यामुळे तुला फारसं काही अवघड जात नाहीये ते. म्हणजे खूप मुलं पोलीस भरती झाली आणि कदाचित त्यांचं वर्दीचं स्वप्न अपूर्ण राहिलं. त्यांचं एक म्हणणं होतं की घरात वर्दी आणायची, जर ते आज पोलीस झाले असते तर आतापर्यंत कोणच पोलीस झालं नसतं किंवा काय भेटलं नव्हतं. बट त्यांना जे आता भेटले ते आम्ही त्याच्यात हे पूर्ण. बरोबर. पण त्यांनी भरपूर मुलांना वर्दीमध्ये बघितलं, त्यांच्या खेळाच्या माध्यमातून असेल, कोचिंगच्या माध्यमातून पण आता खूप स्वप्न आहे, पण त्यांनी आमच्यामुळे असं करतात की नाही माझ्या मुलांना भेटायला पाहिजे, असं असतं त्यांचं. म्हणजे अजूनही त्यांची तशीच वृत्ती आहे की सगळ्यांना मिळू दे, सगळ्यांचं चांगलं होऊ दे, आणि हाच गुण तुझ्यामध्ये पण आहे. त्यामुळे तू ही फक्त एक तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे सगळं करतेस, त्याच्यासाठी तुला जे काही करावं लागेल ते सगळं तुझी करायची तयारी आहे आणि ते सगळं करतेस. म्हणजे माझं एकच हे आहे की जे काही बाबांनी माझ्यासाठी स्वप्न बघितले किंवा जे काही विचार केले ते फक्त मी पूर्ण करायचं, आणि त्याच्यासाठीच तुझी धडपड सुरू आहे. तर हे तुझं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. आणि आता तुझी पुण्यामध्ये जी राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे त्याच्यासाठी तुझी निवड झालेली आहे, तर त्या सगळ्या स्पर्धेसाठी, पुढच्याही सगळ्या स्पर्धांसाठी, तुझ्या स्पर्धा परीक्षेसाठी आणि आत्ताच्याही शेवटच्या तुझ्या लास्ट इयरच्या परीक्षेसाठी तुला आमच्या संपूर्ण सांगली आकाशवाणी टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि आज तू तुझ्या अभ्यासातून वेळ काढलायस आणि आज आमच्याशी येऊन छान दिलखुलास गप्पा मारल्यास, तुझे सगळे अनुभव आमच्याबरोबर शेअर केलेस, त्याबद्दल तुझे मनापासून मी आभार मानते. धन्यवाद. थँक्यू सो मच. रसिक हो, खेळामधून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकता येतात, आणि या खेळामधून उपलब्ध असणाऱ्या संधींचा आपण जर योग्य फायदा करून घ्यायला शिकलो, त्यासाठीचं योग्य मार्गदर्शन आपल्याला मिळालं, तर आपण खेळाच्या माध्यमातून एक अतिशय उत्तम अशी चमक दाखवून नियोजनबद्धरित्या आपल्याला लाभलेल्या संधीचं सोनं करू शकतो. खेळ आणि अभ्यास याचा जर उत्तम समतोल आपल्याला साधता आला तर मात्र कोणतीच गोष्ट आपल्याला अवघड वाटत नाही. उलट अधिकाधिक खेळ आणि अभ्यास दोन्ही गोष्टी सोप्या होत जातात.
कारण या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. स्वतः पाहिलेलं स्वप्न जेव्हा इतरांकडून पूर्ण होत असतं ते पाहताना, ते सत्यात उतरत असताना बघणं खूप आनंददायी भावना निर्माण करणारं असतं, सुखावणारं असतं. अशाच काहीशा आठवणी, काही किस्से आत्ताच आपण ऐकलेत ॲथलेटिक्स खेळाडू सिद्धी बामणे हिच्याकडून. सुरुवातीपासूनची तयारी ध्येयपूर्तीसाठी ठरते यशाची निश्चित पायरी. या अंतर्गत कांस्यपदक, रजतपदक आणि सुवर्णपदकांची कमाई करणाऱ्या ध्येयवेडा ॲथलेटिक्स खेळाडू सिद्धी बामणे हिच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 5वा आणि अंतिम भाग आपण ऐकलात. श्रोतेहो, अजूनही आपल्याला काही नवनवीन खेळाडूंना भेटायचं आहे. त्यांच्याकडून वेगवेगळ्या खेळांविषयीची माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. पण ती पुढच्या क्रीडांगण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जरूर ऐकूया. आता मात्र क्रीडांगण या कार्यक्रमाची वेळ संपत आली श्रोतेहो, तेव्हा या कार्यक्रमामध्ये थांबणार आहोत. क्रीडांगण या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मी प्रेरणा साठे आपणा सर्वांची आता या कार्यक्रमामधून रजा घेते. नमस्कार.